कमी बजेटमध्ये एक विवोचा चांगला मोबाईल शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. मी आज तुम्हाला सांगणार आहे विवोचा एक जबरदस्त मोबाईल जो की तुमच्या बजेटमध्ये असणार आहे. या मोबाईलमध्ये वेगवेगळे फीचर्स आणि वेगवेगळे फॅसिलिटी असणार आहे. हा मोबाईल तुम्ही घ्यावा की नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही त्यापूर्वी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला यामध्ये सगळी काही माहिती सांगेल. सर्वात पहिले आपण याच्या डिस्प्लेबद्दल बोलूया. याचा जो डिस्प्ले आहे तो कलर अमूल डिस्प्ले असणार आहे, जे की एकदम अट्रॅक्टिव्ह आणि दिसायला एकदम स्टायलिश लुक असा डिस्प्ले आहे. त्याचप्रमाणे याचा जो टच आहे तो 480 एच झेड टचिंग स्प्रिंग रेट आहे, जे की एकदम आपण स्मूथली टच करू शकतो. याचा जो डिस्प्लेचा जो साईज आहे तो आहे 6.67 इंचचा. यामध्ये आपण 1080 टू 2400 पिक्सेलचा आपण 120 झेडचं बघणार आहोत. त्याचसोबत आपल्याला यासोबत जर बघितलं तर यासोबत आपल्याला 2000 निटचं ब्राईटनेस मिळते, जे की आपल्या डोळ्याला एकदम आरामदायक असं असणार आहे. आता कॅमेराचं जर बघायचं झालं तर याचा जो कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आहे. त्यासोबतच आपल्याला 8 MP पण डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. आणि यासोबत जर आपण बघितलं तर फोटोची जे फीचर्स आहेत त्यामध्ये नाईट प्रोडक्ट, व्हिडिओ, मायक्रो मूव्ही या अशा प्रकारचे याच्यात फंक्शन दिलेले आहेत. आपण यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग जी आहे ती 1080 पिक्सलमध्ये करू शकतो, जे की 30 FPS फुल HD असणार आहे. यासोबतच आपल्याला फ्रंट कॅमेरा जो आहे तो 32 MPचा असून टू वाईड अँगल कॅमेरा असणार आहे. फ्रंट व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा आपल्याला 1080 मेगापिक्सलची भेटणार आहे, जे की 30 FPS फुल HD असणार आहे. बॅटरीबद्दल जर बोलायचं झालं तर याची बॅटरी जी आहे ती 7000 mAhची लिओनची बॅटरी आहे, जी की आपल्याला 100 वॅट सुपरफास्ट चार्जेससोबत मिळणार आहे. ही बॅटरी नॉन रिमूव्हेबल असून या मोबाईलची बॅटरी ही एकदम पॉवरफुल असणार आहे. त्यासोबतच याचं जे प्रोसेसर आहे ते अँड्रॉइड व्हर्जन 16 असणार आहे. यामध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगनचं 7 जनरेशनचं 4 प्रोसेसर मिळणार आहे, जे ऑक्टाकोर प्रोसेसर असणार आहे. आता हा मोबाईल एक 5G मोबाईल असणार आहे. या मोबाईलमध्ये आपल्याला वेगवेगळे फीचर्स आणि वेगवेगळी माहिती मिळणार आहे. तर मित्र, विवोचा हा मोबाईल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.